भारताकडे असलेले 272 सुखोई विमानांनी आता पाकिस्तानची झोप उडवली आहे। शत्रूंच्या मनात धडकी भरवणारे भारताचं घातक सुखोई आता सज्ज झालेले आहेत। पाहुयात सुखोईची ताकद किती आहे। सुखोईचा धाक, पाक होणार खाक। सुखोई उडणार, पाकला जोडणार। सुखोईची शक्ती पाकला धास्ती। भारताची आन बान आणि शान सुखोई पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालाय। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीये। त्यामुळे भारतातल्या ताफ्यातील सुखोई पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो। सुखोई 30 या विमानाची जगभरातल्या 10 सर्वात धोकादायक लढाऊ विमानात गणना होते। त्यावरूनच सुखोई 30 या विमानाच्या ताकदीचा अंदाज लावला जाऊ शकतो। सुखोई 30 MKI या विमानात ली युल्का L31 FP आफ्टर बर्निंग टर्बोफॅन इंजिनचा वापर केला। हे इंजिन सुखोई विमानाला 123 किलो न्यूटनची ताकद देते। सुखोईचा कमाल वेग ताशी 2120 किलोमीटर आहे। सुखोई 56,800 फूट उंचीपर्यंत उड्डाण करू शकतं। 4 रॉकेट, 4 क्षेपणास्त्र आणि 10 प्रकारचे बॉम्ब बसवता येतात। सुखोई 30 MKI या लढाऊ विमानात 30 मिलीमीटर ग्रेझेव शिपुनोव्ह ऑटो कॅनन बसवण्यात आले। त्यामुळे फक्त 1 मिनिटात त्यातून 150 फैरी झाडू शकते। तर या विमानात 12 हार्ड पॉइंट्स आहेत। यामध्ये शस्त्रास्त्र बसवली जाऊ शकतात। रशियन बनावटीच्या सुखोई 30 MKI हे भारतीय हवाई दलातील सगळ्यात घातक विमान आहे। या विमानात हवेत इंधन भरता येण्याची क्षमता आहे। सुखोई मधून 12 टनांपर्यंत युद्ध सामग्री देखील वाहत आहे। सुखोई हे इंटरसेप्टर आणि फायटर हे दोन्ही विमान आहेत। फक्त फरक एवढाच आहे की सुखोईची स्पीड कमी आहे, त्याची मॅनेव्हरेबिलिटी जी आहे म्हणजे हालचाल करण्याची क्षमता जग्वार आणि राफेलच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे। त्यामुळे ते एक जे विमान आहे ते एक बॉम्बर म्हणून जनरली इस्तेमाल होतं किंवा डिस्टन्स रॉकेट लॉन्चर टाईप किंवा डिस्टन्स मिसाईल लॉन्चर टाईप म्हणजे साधारण आपल्या टार्गेटपासून 30 ते 40 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर दूर राहून ते टार्गेटवर हल्ला करू शकतो। मिराज, राफेल, जग्वार नंतर सुखोई देखील एक महत्त्वाचं शस्त्र भारतीय लष्कराच्या ताफ्यात आहे। त्यामुळे भारताला वारंवार डोळे दाखवणाऱ्या पाकिस्ताननं वेळीच सावध व्हावं, नाहीतर हवेतून मारा करणारे भारताचे हे हिरो पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।